नमस्कार कीर्तने साहेब. नमस्कार पानसे साहेब, बोला. अरे वा, तुम्ही ओळखलत मला. हो, तुमचा नंबर आहे माझ्याकडे मोबाईल मध्ये. बोला. साहेब, आपला तो सत्कार समारंभ होता ना. हो आहे ना, मी लिहून ठेवलेला आहे, तारीख लक्षात आहे माझ्या. नाही, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तो समारंभ आता होत नाहीये. रद्द झालाय का पुढे गेलाय? रद्द झालाय. पानसे साहेब, जे असेल ना ते स्पष्टपणे सांगा. मला खोटं बोललेलं आवडत नाही. नाही नाही, कार्यक्रम होतोय, पण आमच्या संस्थेचं असं म्हणणं आहे की तुमच्या बाबतीत जे काही घडलंय त्यामुळे बाहेर सगळी परिस्थिती विचित्र झाली आहे. आणि शिवाय बाहेर सगळीकडे जे काही घडलंय त्याच्यामुळं अशा माणसाला पारितोषिक देता कामा नये. कारण अशा बदनाम झालेल्या माणसाला जर आपण पुरस्कार दिला तर तुमची संस्थाही बदनाम होईल, असंच ना? नाही नाही, तसं तसं नाहीये साहेब. नाही, असंच आहे होते, असंच आहे. मला कळलंय सगळं. साहेब, गैरसमज करून घेऊ नका. नाही 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 नाही, माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज नाहीये. लोकांचा माझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे आणि त्याची फळं मी भोगतोय. प्लीज माझं जर ऐकून घेता का? हो, माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही, त्यामुळं ऐकून घ्यावंच लागणार. बोला. तुम्हाला न बोलवणं हा आमच्या संस्थेने घेतलेला निर्णय आहे, माझा नाहीये. हो, मी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. आणि खरं म्हणजे माझाही या निर्णयाला विरोध होता. बर बर, काही हरकत नाही. आणि उद्या समजा तुमचाही तोच निर्णय असला तरी मला काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही हे सगळं डायरेक्ट सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. बर, ठेवतो. बाय. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. मनाला लावून न घेण्याची सवय करून घेतोय मी. आणि मला ही सवय व्हावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात. होईल, सवय होईल. प्रत्येक गोष्टीची माणसाला सवय होते.